तर कशा मित्र बऱ्याच तर आम्ही आलेलो आहे सारंगपूरला. तर आता इकडे आम्ही कार रात्रीपासून निघालेले घरून. तर तो व्हिडिओ मी काढलेला आहे, तो पण टाकतो. पण तिकडे व्हिडिओ काढताना टाळला नाही, कारण की म्हणजे काळोख भरपूर होतं, तर एवढी क्लिअरिटी आली नाही. तर तुम्ही इकडे काढले, स्टार्टिंग इकडनं करतो आणि मग तुम्हाला ते पुढच्या दाखवून तिकडे आम्ही आले कसे काय केलं, एन्जॉय केलं, तुम्हाला सगळं दाखवतो. तर आता फायनली आम्ही आंघोळ केलेली आहे. तर आता मंदिरात जाऊ, तिकडे दर्शन घेऊ, मग तुम्हाला तिकडे पुढची दाखवतो. तिकडे कॅमेरा अलाउड आहे, तिकडे कॅमेराचं तुम्हाला दाखवतो, दर्शन दाखवतो. बघू तिकडे आमची फॅमिली आहे ना, ही आमची ड्रायव्हर आहे. तिकडे आम्ही बस बुकिंग केली ना, ती आहे. मग तुम्हाला म्हणजे यायच्यासाठी इकडे कधी तर ह्या नंबरावर कॉन्टॅक्ट पण तुम्ही करू शकता. तर आता इकडनं दर्शन घेऊ ना, मग डायरेक्ट दुसऱ्याकडे निघू. इकडे इकडे म्हणजे बघू थोडा फिरू. मग आम्हाला 5 दिवस फिरायला आहेत. तर 5 दिवस कुठे कुठे येतील ते मला माहिती नाही, पण आता बहुतेक इकडे तिकडे तुम्हाला सगळं दाखवतो, A to Z दाखवतो. जो व्हिडिओ नवीन आला असेल ना, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. असंच व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा आणि फॉलो करा. चला तुम्ही आता बघू शकतात, इकडे आता ही आमची बस आहे, त्याच्यामध्ये बसू. इकडनं आम्ही मग घोलवडपणे जाणार आहेत. तर तुम्हाला ब्लॉग पण लास्टवर राहिलं आहे, कारण की खूप एन्जॉय होणार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचे हे विसरू नका. चला बाय. आता बसमध्ये बसतो, मग पुढच्या दाखवते म्हणजे घोलवडा जाऊ. तिकडे बस कशी आहे, लक्झरी आहे कशी आहे. चला बाय. तर मित्रांनो आता आम्ही इकडे बोर्डीला आलेले आहेत, ते बघू शकतात. इकडे बोर्डी नाव लिहिलेलं आहे. तर आता इकडं आता आमची बस येत आहे. तर आता बसची आम्ही वाट बघत आहे. बघू शकतो इकडे सगळे खेळायला आलेले आहेत. आमच्यासोबत लहान मुलं आहेत ते. तर इकडे थोडं आम्ही पण जरा फिरत आहेत, कारण की बसला थोडं ते काही म्हणजे 5-10 मिनिटं लागते, तेवढं फिरून घेऊ. तर तिकडे बोर्डी नाव लिहिलं आहे, आय लव्ह बोर्डी बीच करून. तर आता इकडे आहे बसची वाट बघू. बघू शकतात किती मस्त आहे. म्हणजे इकडे ग्राउंड आहे, इकडे गार्डन केलेलं आहे, खूप मस्त मस्त केलेलं आहे. आता इकडनं बसची वाट बघू, म्हणजे तुम्हाला पुढचे दाखवतो. चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती जय श्रीराम. आता फायनली बस आपली आलेली आहे. बघू शकता तुम्ही, इकडे बस आहे, लक्झरी बस केलेली आहे. बघू शकतात. आता बसमध्ये बसू, सीटवर आपल्या ते काय म्हणजे बस सोडायच्या अगोदर आम्ही एक नारळ फोडला, कारण की चांगल्या कार्यासाठी जाणार आहे आम्ही, म्हणजे दिव्य दर्शनासाठी जाणार आहे. तर तिकडे मग थोडं काय कुठे होऊन त्याच्यामुळे आम्ही एक नारळ फोडला. तर आता बघू शकता सगळेजण आता बसणं बसायचे बाकी आहे. आता बोलतात की एक सेल्फी फोटो काढू. आपण सेल्फी फोटो काढू, मग तुम्हाला तो पण दाखवतो किती जण आमच्या ग्रुपमध्ये, मग सगळं दाखवतो. तर हा आहे तो ग्रुप फोटो आमचा. आमची किती सारी पब्लिक आहे, पूर्ण सगळे घरचीच फॅमिली आहे, म्हणजे फुल फॅमिली आहे. फक्त माझी मम्मी पप्पा आणि एक मामी नाही मिळत आणि एक दादा नाही मिळत. तर आता बसू जाऊन, बघू शकता तुम्ही. A few moments later. अभी मजा आएगा ना. नाच परी हलू हलू नाच 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 परी जाऊन हो नाच 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 हलू नाच पाय हलू नाच. फुल एन्जॉय चालू आहे इकडे, फुल एन्जॉय. ये फंस गया सीएम. दम्मन कुठे आलं आपण? दम्मन दम्मन कमिंग सून. फोटो
गजब बेइज्जती है. ये मन घ्यावे हे सुनापन बता दो कोई तो बजा दो हर घड़ी ख्यालों में कोई हर घड़ी मेरे ख्वाबों में आ रहा है कोई तर आम्ही फायनली सारंगपूरला आले बघू शकतो. तिकडे तुम्हाला बजरंग दिसत होतो तो बघा तिकडे. तर आता थोडं फ्रेश होऊ कारण की रात्री झोपून गेला बघू तो व्हिडिओ काढला नाही आणि झोप भरपूर लागलेली त्याच्यामुळे. तर आता आंघोळ करू मग तुम्हाला दाखवतो मंदिर येते ते पण मग सगळं दाखवतो. मंदिरात म्हणजे मोबाईल अलाउड असेल तर मग ते पण दाखवतो. तर आता इकडनं तुम्हाला बजरंग सगळं दाखवतो इकडे काय काय ना काय काय. चला बाय तुम्हाला पुढे दाखवतो. A few moments later. कशा मित्र बहिरत नाही तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आता आंघोळी केलेली आहे आम्ही. तर आता आम्ही सारंगपूरला आलेले आहेत बघू शकता. तिकडे तुम्हाला बजरंग दिसत असेल. तर आता इकडनं आम्ही आंघोळ केलेली आहे. आता इकडनं आम्ही दर्शनासाठी जाऊ. दर्शन बघू तिकडे कॅमेरा अलाउड असेल तिकडे तुम्हाला म्हणजे दाखवतो दर्शन. मला बहुतेक वाटते असेल बघू मला असेल का नाही एवढं माहिती नाही कारण की फर्स्ट टाईम आले. मला सगळं दाखवतो. आता आंघोळ बिंघोळ केलेलं तर जाऊ सगळं तिकडे आमची फॅमिली तिकडे सगळे तयार आहेत मंदिरात जाण्यासाठी बघू शकतात. सगळ्यांनी आंघोळ केलेली आहे. तर आता इकडनं मंदिरात जाऊ इकडे दर्शन घेऊ. म्हणजे मोबाईल अलाउड आहे की नाही आहे ते सगळं तुम्हाला दाखवतो. अलाउड आहे दर्शन दाखवतो दर्शन कसं होते. मला वाटते होते गर्दी असेल कारण की बघू तिकडे गाड्या पण भरपूर दिसतात. गाड्या दिसतात तुम्ही तिकडे पार्किंगमध्ये तिकडे गाड्या पण भरपूर आहेत. तर गर्दी पण बहुतेक असेल नंबर लागेल असं वाटते. दगड होईल दर्शन इतकं म्हणजे पद्धतीशी जाऊन येणार आहे टेन्शन घेऊ नका. दर्शन घ्यायला तेव्हा बघू शकता सगळेजण निघाले दर्शन घ्यायला. तर आता जाऊ चला बाय. तुम्हाला पुढे दर्शन मला सारंगपूर तुम्हाला म्हणजे बजरंगपुळे तुम्हाला मूर्ती दाखवतो बघू शकतो. मागून आहे आता मग सरळ जाऊ तर मला पुढून दाखवतो. मी पण फर्स्ट टाईम चाललं आहे. मी पण तुम्हाला तिथे बसचा नंबर दिलेला आहे त्यामुळे तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता. इकडे यायचं कमी खर्चामध्ये होतं. आम्ही इकडे कम से कम 4,000च्या बजेटने आणलं म्हणजे सगळ्यांनी 4,000 काढलेले त्याच्यामुळे आलेले. आम्ही कधी 17 जण आहेत फक्त 17-16 जण आहेत. इकडे बजरंगबलीची मूर्ती आहे त्या झाडाच्या मागे आहे. मग दाखवतो पुढे जाऊ. आता आम्ही त्याला तिकडे जाऊ दर्शन घेऊ. मला पुढे दाखवतो सगळेजण येत आहेत बघू शकतात. हे छोटे रस्ता पण आमच्यासोबत आहेत. आता तिकडे जाऊ त्याला. हे मला बहुतेक वाटते हॉटेल आहे इकडे म्हणजे रूम घ्यायचे ना ते पण आहे. आता आपल्याला गुजरात ते येत नाही वाचता तर वाचू शकत नाही. त्याच्या वरती नाव दिलेलं आहे. ही मला हॉटेल आहे कारण हे बघ इकडे पार्किंगसुद्धा आहे. सगळं गाड्या लावलेल्या आहेत बघू शकतात. तर इकडनं रस्ता आहे वाटते ह्या साईडनी. हे बघू तिकडे मूर्ती दिसते तुम्हाला बजरंगबलीची. आता मग पुढे मला पुढचे दाखवतो. जो ब्लॉगमध्ये नवीन आला असेल म्हणजे जो चॅनलमध्ये नवीन आला असेल ना चॅनल सबस्क्राईब शेअर कमेंट आणि लाईक करा. तसेच ब्लॉग पण लास्टपर्यंत राहा. ब्लॉग एन्जॉय करा. तुम्हाला पुढचे दाखवत राहतो हे काय काय बाबी एन्जॉय करते ते पण तुम्हाला दाखवतो. तर फायनल आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे बघू शकता तुम्ही. इकडे आपले बजरंगबली दिसत आहेत. पूर्ण रुबाबात उभे आहेत. पूर्ण रुबाबात बघू शकतात. इकडे त्यांचं मंदिर आहे. हे ना मंदिर आहे त्यांचं इकडे. तर आता आतमध्ये जाऊ. आता मला बहुतेक वाटत होतं की पहिलं फिरून घेतील मग दर्शन घेतील. पण आता पहिलं दर्शन घेतील मग फिरणार कारण की मग नंतर दर्शन घ्यायला भेटणार नाही. तर मग असं चित्रे चालत आहेत बघू शकतो. यज्ञेश आहे आपला यज्ञेश भाऊ तशी भाऊ कसे आहेत बरेच ते तुम्ही. आपला प्रवास कसा वाटला चांगला. तर तिकडे मंदिर आहे. आता इकडनं दर्शन घेऊ मग तुम्हाला पुढचे दाखवतो. जो अजून बोलतो तो चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. हे करायला विसरू नका कारण की ब्लॉग खूप म्हणजे चांगला होणार आहे. कारण की आपण बघू शकतो इकडनं मंदिर आतमध्ये बघा बघू शकतो
आता मी आतमध्ये तुला दाखवतो. आता इकडे चपला बिपला ठेवू, इकडे नारळ आहे, इकडे मंदिर आहे, शकतात इकडे फोटो सुद्धा लावलेला आहे. जे लाईव्ह आहे वाटते, हा लाईव्ह चालू आहे इकडे, लाईव्ह पण चालू आहे. तुम्ही इकडनं पण दर्शन करू शकतात. इकडे सगळं गर्दी नाही म्हणते, तेवढी गर्दी दिसत होती, पण आता बहुतेक नाही. आपण दर्शन घेऊ. मला पण सांगता आपला चॅनल पुढे पुढे होत जाऊ दे. आता सगळेजण आहेत इकडे. काय बोलतो, घंटा बघू शकतात, केजरीवाल घंटा दाखवले इकडे. सगळेजण हाय करायला लागलेत. फुल एन्जॉय जात आहे. पुढे दर्शन घ्यायला जात आहे. इकडे मंदिर आहे, बघू शकता. फुल VIP दर्शन होणार आहे आमचं असं वाटत आहे. जय श्रीराम. बघू शकतात मंदिरात आम्ही आलेले आहे. थोडीफार गर्दी आहे, काय हरकत नाही. बघू शकतात किती मस्त मंदिर आहे. बघू शकता तिकडे असं वाटते की पूर्ण सोन्याचंच बनलेलं आहे. बघू शकता तुम्ही इकडे सर्वजण बसलेले सुद्धा आहे. दिसत नसेल तरी पण काय नाही, अलाउड आहे. तर किती सुंदर मंदिर आहे, म्हणजे किती दिव्य मंदिर आहे बघू शकता तुम्ही. तर पुढे आपले तुम्हाला किती भारी मंदिर बघू शकता. वरतीपर्यंत कसं आहे फुल बघू शकतात. सॉरी कारण की आपण मोबाईल नाही दाखवतो. बघू शकतात काही मेंबर जे काही खेळले आहेत आमचे झालं त्यांची नाही दर्शन दाखवला. मी लास्टला उभा होता, आमची फटाफट काढता येत नाही, लास्टला जातो. अवकाश नाही, VIP मध्ये दर्शन होऊन जातो. आता दर्शन घेऊ. मित्रांनो इकडे गाड आहे तर मोबाईल काढू देणार नाही असं वाटत आहे, कारण की बघ इकडे मोबाईल नाही मिळत दिलेला आहे. तर आता दर्शन करतो मग पुढचे दाखवतो. नांदेकर पण जॉईन झालेला आहे बघू शकतात. आता पुढे पुढे नाश्ता करून ना मग फिरूया, मग कुठे कुठे जाऊ. हे काय बस, हा पाणी पडत आहे. काय पडत आहे शिव? बघू शकतात किती भारी मंदिर आहे. इकडे पण आहे, हा खरं मेन हा मंदिर आहे. इकडे म्हणजे आपलं दर्शन झालेलं आहे, VIP दर्शन. फोटोसाठी रेडी आहेत साहिल वरठा, फोटोग्राफर आणलेला आहे. माझ्या फोटोग्राफर आलेला आहे. कुठून आहे फोटोग्राफर? दादा कुठून येत? दादा कुठून येत तुम्ही फोटोग्राफर? हा असा फोटोग्राफर कुठे? फोटोग्राफर तुम्ही लांबची मंगळ करते. पुढे यायचं कुठे? दर्शन करायला जाऊ तिकडे. तिकडे उभा राहा, तिकडे फोटो कसे काढले तिकडे पण काहीतरी आहे बहुतेक, दाखवतो. काहीतरी लिहिलेलं आहे श्री सारंगपूर असं काय. हा तेच आहे, कारण त्याला गुजराती समजत नाही. त्याला थोडा तरी वाचलेलं आहे का, कोशिश केलेली आहे. हिंदीमध्ये बोलतो, कोशिश केलेली आहे, पण काय बोलतो गुजराती मला वाटतं येत नाही. तिकडे श्री सारंगपूर लिहिलं होतं, बरोबर लिहिलं. हां तेच होतं नक्की. का मारलेलं आहे, कारण त्याला गुजराती वाचता येत नाही. तर इकडे बघू शकतो इकडं आता एंट्री आहे. इकडं काहीतरी आहे. इकडे मग मंदिर आहे एक, आणि तिकडं आपली बजरंगबलीची मूर्ती कुठे गेली, तिथं मेन आहे तिथं. तिकडे आपल्याला खास बघू शकतात पक्षी आहेत, इकडे दुकानं आहेत, इकडे इकडे आपण जाऊ. आपला मोबाईलचं स्टोरेज पण फुल होत चाललं, कारण की मोबाईल दिले फोटो भरपूर आहे. काही डिलीट करता कारण परत काढत आहे. थोडंफार म्हणजे थोडंफार हे होऊ शकते, गडबड होऊ शकते, पण काय टेन्शन नाही. कोशिश करूया आपण ब्लॉग पूर्ण करायची ना. एक पार्ट बनवूया. आता आजचा पार्ट इकडे, मग पुढच्या उद्याच्या पार्ट तिकडे 5 ब्लॉग येतील. आजचा ब्लॉग इकडे संपेल, मग उद्याच्या ब्लॉग सगळं स्टार्ट होईल. आता इकडनं आपण जाऊया. कोशिशात खूप जण आहेत आमच्यासोबत, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा.
ब्लॉग खूप एन्जॉय होणार आहे हे तर नक्की आहे, कारण की बासमध्ये फुल एन्जॉय करते तुम्ही बघितलेली आहे. फुल एन्जॉय केलं कारण की तिकडे पण लवकर झोपणार परत म्हणजे बरोबर होते का नाही सगळे आलेलं आहे. दर्शन तर फुल म्हणून काल मी ब्लॉग थोडाफार म्हणजे काही झालं असेल ते मागे पुढे झालं असेल सॉरी, कारण की झोपलेला मी रात्री झोप लागत होतो ना, झोपून गेलेला आणि आपली सीट पण VIP सीट होती का, कारण की पाय वरते का झोपून घ्यायचे आराम मात नको जायचे पण आराम मात श्रीकडे बसतो कधी कधी मामाच्या मुलावर श्रीकडे असे करतायत रिकन आम्ही जाणार आहे. दशू काय बोलतो मग दशू होऊ शकतात यज्ञेश भाऊ तशू भाऊ आहे आपल्याकडे, दया पण आलेला आहे, मागून पण खूप जण येत आहेत. ठिकाणा पुढे जाऊ बघू शकतो किती म्हणजे काय बघण्यासाठी खूप भरपूर बघण्यासाठी इकडे खूपच बघण्यासाठी आहे, म्हणजे काय शब्दच नाही मिळत असं आहे, कारण की बघण्यासाठी भरपूर आहे इकडे खूप खूप म्हणजे खूप खूप आहे खूप. मित्रांनो एक सांगायचं हेतू, कारण की माझ्याने काय दाखवण्यामध्ये काय म्हणजे प्रॉब्लेम झाला, म्हणजे काय व्हिडिओ दाखवली नाही तर सॉरी मनापासून सॉरी, म्हणजे जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवतो इकडे काय आहे, कारण तुम्ही इकडे आले असतील तर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अजून दाखवतो, तुम्हाला इकडे यायचे तुम्हाला हे भेटेल असं, म्हणजे काय बोलतात त्याला, म्हणजे तुम्हाला इकडे बघण्यासाठी भेटेल असं, म्हणजे काय तुम्ही बघून परत येऊ शकतात, कारण की असं तर नाही की तुम्ही इकडे येणार नाही, येतील आले काही आले पण असतील काही आले असतील म्हणजे येतातच इकडे खूप काय काय खूप भरपूर बघण्यासाठी खूप आहे. माझ्याने काय व्हिडिओ काय प्रॉब्लेम झाला तर मनापासून सॉरी, कारण की थोडाफार तरी हे होऊ शकतो, कारण की नवीन आहे नवीनमध्ये पण घाबरत तर नाही मी, इकडे कॅमेरा घेऊन जातो मोबाईल घेऊन जातो, कारण की पहिला भितडत होती आता करू अजून थोडा ट्रेनिंगमध्ये हळूहळू यायचे आपल्याला यायचे इकडे मंदिर भरपूर आहे खूप खरं बोलतो ना, इकडे न आला असताना म्हणजे आला नसताना तर मी खूप म्हणजे खूप मिस केलं असते सगळं, ह्या क्षणचं हे सगळे येण्याचं यांच्या फिरण्याचं हे खूप मिस केलं असतं खूप. आम्ही इकडे प्रसाद घेतलेला बघू शकतो, प्रसाद आहे हा इकडचा, म्हणजे इकडे कुपन घ्यायच्या मला माहिती नाही पण प्रसाद म्हणजे हा म्हणजे हा खरा प्रसाद असतो इकडे घेतलेला प्रसाद आपण हा आपण बजरंगबलीकडे फोटो पाहण्यात जात आहेत बघू शकता, मूर्ती आहे खूप मोठी मूर्ती आहे, फोटो काढू बसून जाऊ मग पुढे पण जायचं दुसऱ्याकडे मित्रांनो आम्ही आता गाडीवर बसणार, तिकडे आम्ही चालले जयपूरला, तिकडे तर फिरू गाडीमध्ये बसतो आता मी गाडीमध्ये तुम्हाला दाखवतो जयपूर. मित्रांनो आता आम्ही झोपले होते बसमध्ये, व्हिडिओ काढला नाही सगळे झोपले खूप आहे, तर आता इकडनं रायपूरला जायला वाटते असं काय बहुतेक बोलले, मी दादाला विचारले भाऊजीला माझ्या तर म्हणजे काय रायपूरला गेले तिकडे जेव्हा आता डायरेक्ट तिकडे दाखवतो. जरा चहा पिला आलेला आहेत बघू शकतो, जरा तिकडे आपले घोडा खायला बघू शकतो, गोला बनवलेला आहे मी बनवत आहे तुम्हाला दाखवतो कसं आहे, मी खाला पण आता दाखवतो बघू शकतो कसा गोला आहे, म्हणजे पूर्ण टाकलेलं आहे याच्यामध्ये काजू बिजू सगळे ठीक आहे भाऊजी खाला बोला नाही व्हिडिओ खायला बसलेलं आहे ते विधान भाऊजी ह्यांनी खाला का नाही रे खाला आम्ही तर बाजूला बस ठेवलेली आहे, तिकडे बस थांबवलेली आहे, काही तिकडे गेलेलं पुढे गेलेलं खायला, आम्ही इकडे बसलेलं आहे गोला खायला, बसमध्ये जाऊ मग मी झोपणार जाऊन व्हिडिओ काढणार डायरेक्ट आता इकडं आम्ही पुढे जायला जाऊन पुढे टोकीला झालेला आता, तर तिकडे तुम्ही दाखवतो आता बसणाऱ्या झोपून येणार आता थकलेला आहे म्हणून
इकडे दाखवतो. चला बाय पुढे दाखवतो. आता आम्ही इकडे भोजनालयामध्ये जेव्हा आलेलो होते तर इकडे शॉपिंग करण्यासाठी म्हणजे त्या बाहेर शॉपिंग करण्यासाठी भरपूर रॅक आहे. की ड्रेस आहेत मुलींसाठी, इकडे म्हणजे बॅग आहे, खूप काही काय ड्रेस आहे मुलांचे पण इकडे आहे. आतमध्ये इकडे दरवाजा आहे. हा कुठला दरवाजा आहे एवढं माहिती नाही, बहुतेक फर्स्ट टाइम आलं आहे ना. हो सर तिकडे ते दरवाजामध्ये लावतात ते दार्कसमध्ये, तिकडे पण आहे ड्रेस आहे. ठीक आहे इकडे आहे, किती मस्त मस्त आहे. तर आता इकडे ह्याच्या मागे ह्याच्या इकडे या पलीकडे आपली बस आहे. तिकडनं आले आता झोपलेलं ना तिकडनं उठून आले. म्हणजे मी कमसे कम 1 तास झोप काढली. आता उठलं म्हणून मी ब्लॉग तो काढला नाही. सगळे झोपलेले. हा तिकडनं आम्ही सर जेव्हा मी बस दाखवतो कुठे आहे बस. बघू शकता गुजरातला किती म्हणजे किती ऊन आहे इकडे. बघू शकता तिकडे आता वाऱ्यावर बसलेले आहेत. एवढं म्हणजे किती ऊन आहे. इकडे बस होती आपली, इकडे जोक्यावर बसलेले आहेत पाण्यावर सगळे झोपून नाही. मस्त वारा येते आता थोडंफार नाही. ड्रायव्हर त्यांचीच असेल. तिकडं बस आहे, कूलर आहे, सगळा दिलेला आहे. कूलर तरी चालू कर ना. 2 hours later. इकडे बघू शकतात थोडा पेस आहे गाडी. याच्यात इकडे आज चालू तिकडनं थोडं पुढे जाऊ. तिकडे मंदिर दिसलंय, तिकडे चालले. आता मी कोडिया आणि महाकडे आलेलो आहे. तुम्ही शकतात मंदिर आहे. ऊन पण एवढा तापलेला ऊन आहे ना सांगणार आहे. बघू शकता तिकडे बघा ऊन आहे म्हणून सगळ्यांनी काय घातलेलं आहे. माझ्या इकडे एवढा बॅड ना गिम्बल माझ्या बॅगेतून म्हणजे काय ब्रेक जरा तुटून गेलेला आहे. गिम्बल शूट शकता. तिकडे आता मंदिर आहे, दर्शन घेऊ. फोटो पण आहे, खूप मस्त जागा आहे. मग पुढे यांचं मंदिरात दाखवतो. आता मंदिर आलेलं आहे. इकडे मंदिर आहे. खूप ऊन बेकार आहे, खूप ऊन बेकार आहे. हालत खराब होऊन गेलं ऊनमध्ये फिरून उन्हात फिरून. हा थोडा वरती छप्पर आलेलं किती बरं वाटते. एकानं जाऊ तिथपर्यंत झालं तेवढे चालत जायचे चढायचे वरती मंदिरात. एक चूक गेली मी चपला आणली नाही. बुट घालू काळ घाल कंटाळ येते मला भाऊ, भरपूर कंटाळ येत आहे. तिकडनं हा मंदिर आहे. मंदिराकडे जायचं आहे. जाऊन चपला काढायची अजून परत घालायची आहे वाटते का ना 10 वेळा. मंदिर क्लास आहे पण मंदिर म्हणजे शब्द नाही मला सांगायला. मंदिर एवढा चांगला आहे. आता मी चपला काढतो मंदिरात तुम्हाला दाखवतो. मित्रांनो खूप चटके लागत आहे. फटाफट जाऊ दे मला. एवढी चटके लागत आहे ना. जाऊ दे फटाफट चटके लागत आहे. किती बरं वाटणार. फुल गरम, पूर्ण लादी गरम. बघू शकतो आता आम्ही आले. मोबाईल अलाउड आहे आतमध्ये, बाहेरचे शूट. खूप मस्त व्ह्यू आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही म्हणत. सॉरी आतमध्ये काढू शकणार आहे. तिकडे पण दिलेलं आहे मोबाईल अलाउड नाही म्हणत. जरांना आम्ही दर्शन घेतलेलं आहे. आतमध्ये जाऊन मोबाईल अलाउड नाही होतं. मला एक थोडं दृश्य म्हणजे एक यातून इकडे काय आहे खडक. ती जागा किती मस्त आहे. चटके लागत आहेत. मग तुमच्यासाठी मी व्हिडिओ काढणार आहे. एवढी चटके लागत आहे ना. खूप कौशीचं मंदिर इकडे आहे. सोमवारी या येते हवन आहे. सगळे चाललेले आहेत. तुम्हाला एक मंदिरमध्ये तुम्हाला एक लपून एक खडूस व्हिडिओ व्यवस्था वरती काय कलागिरी केलेली आहे त्यांनी. कोरलेले आहेत म्हणजे देवांचे मूर्त्या कोरलेल्या आहेत. बघू शकतात इकडे पण आहे. पूर्ण मंदिराला कोरलेलं आहे.
आतमध्ये पण आहे खूप, पण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही म्हणा याच्यामुळे. तिकडे काय कोरीव काम केलेलं आहे, किती भारी आहे ना मंदिर. बघू शकता तुम्ही इकडनं, बघू शकता खूप भारी कोरीव काम आहे. कारण आम्ही बस आले, बसून डायरेक्ट सोमनाथ बसकडे जाऊ डायरेक्ट इकडनं. दर्शन घेतलं आम्ही इकडचं, परत झोपणार आहे. कारण झोपत इकडे एवढा मोठा शंख आहे, शंख दाखवतो 5 मिनिट. शकत तुम्ही किती शंख आहे मोठा, खूप मोठा मला तिकडे माहिती खूप मोठा. मित्रांनो इकडे बस सुटणार आहे आपली सोमनाथ येण्यासाठी. म्हणतो बसमध्ये बसू आता इकडनं. इकडे माझी जागा आहे, इकडे बसतो मी. इकडे सोमनाथ यायला आपण बस सोडू. मला आता पूर्ण गाडीमध्ये प्रवास आहे म्हणून व्हिडिओ काढता येणार असं बहुतेक वाटतं, झोपणार पण आहे. 3 hours later. सोमनाथ लागले बघू शकत इकडे यायचे काय मला जातं की यावर तिकडे मोबाईल अलाउड नाही मिळत, त्यामुळे मोबाईल व्हिडिओ काढता येणार नाही मिळत. कारण की सॉरी व्हिडिओ नाही काढली तर माफ करून घ्या, कारण की मोबाईल अलाउड नाही. काय बरोबर ना, मोबाईल अलाउड नाही मिळत तिकडे. मोबाईल ठेवून म्हणाले कोणाला तरी देऊ, मोबाईल नाही, स्मार्ट वॉच आणि चांबड्याचा पट्टा अलाउड नाही तिकडे. ते मी आम्हाला इकडे ओन बोलले सगळं काढलेलं आहे. सॉरी तर मग दाखवून मी काय प्रयत्न करेल, म्हणजे भेटलं ना काढून A few moments later. दर्शन घेतलेलं आहे. आता बोलत की परत तिकडे जरा फोटो काढू, कारण की आतमध्ये अलाउड नाही तर बाहेरून जरा मंदिराच्या फोटो काढू. ते जात आहे फोटो काढण्यासाठी, तिकडे जात आहे. तेव्हा थोडा बोलला की तुम्हाला पण इकडे दाखवतो मंदिर बाहेरून कसं आहे. तर तुम्ही तर बघितलं असेल, मग तुम्हाला परत दाखवतो. तर तुम्ही हा इकडे मंदिर आहे, इकडे खूप जागा आहे, खूप दाखवतो तिकडे. तिकडे मंदिर दिसत तुम्हाला, हा सोमनाथ यांचं मंदिर आहे. मग तिकडनं मंदिर दिसणार क्लिअरमध्ये, कारण की मोबाईल क्लिअरिटी खूप कमी आहे. तुम्हाला एक मी फोटो दाखवतो, त्या फोटोमध्ये बघून कसं येतं म्हणजे. तर आता आम्ही इकडे जात आहेत, तिकडे या टेक्सीमध्ये रूम घेऊ, तिकडे राहून डायरेक्ट उद्या सकाळी द्वारका निघू. मग मला द्वारकाची दाखव. तर हा ब्लॉग आता इकडेच संपवतो, मग तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग उद्या बघेल आणि नेक्स्ट पार्ट ह्याच्या उद्या भेटेल. कारण की एकच व्हिडिओ तुम्हाला म्हणजे एवढी मोठी होणार म्हणजे काय थोडं म्हणजे ॲडजस्ट करावं लागेल ना. मग उद्या दाखवेल. रातच्या व्हिडिओसाठी एवढंच, आणि मग उद्याची व्हिडिओ उद्या. आता रात्री फक्त म्हणजे दाखवतो, म्हणजे रूम पुढे ते फक्त दाखवतो, नंतर मग एंड करतो. चला बाय. रूम बघायला तिथं कशा आहेत बघू रूम. अरे झोपत नाही रे, रूम बघायला जायचे मामा काय पण. तुझं खूप भारी इकडे रूम बघितली, रूम से